माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार असले की आमचे तास असते धावपळ। माझी पाखरं खेळायलेत आणि ते नाही शाळेत पाठवायचं प्रचितीला। मग सकाळी आवरलं तर लवकर आवरणं होते आणि दीप अमावस्या आहे, गुरुवारची पूजा, केंद्रात जायचं असते आणि धावपळीमध्ये मंगळसूत्र वगळलं, प्रचितीला दूध वगैरे दिले, तिला नेऊन सोडले शाळेत। येताना फुलं आणि पानं वगैरे घेऊन आले, संध्याकाळी पूजेला लागतात म्हणून। मग तिथून आली की दिवे आधी भिजून ठेवले पाण्यामध्ये, थोडं मॅजिक पाण्यामध्ये। मॅजिक पाणी तुम्हाला माहीतच असेल। मग महाराजांची गादी करून घेते, अशी गोमूत्र आधी पुसून घेते, हळद वगैरे टाकून। मग चौरंग वगैरे लावून सगळी पूजा करते। गुरुवारी अशीच पूजा असते, नेहमी अशीच असते पूजा माझी। मग इकडं ते जे काम चालू केलं ज्वेलरीचं, त्यासाठी मला हे आणले आज नवीन गुरुवारीच। मग याची पूजा करून घेतली, कारण की आई म्हणायची आमच्या इथं बाबा व्यवसाय करायचे, रांगोळी वगैरे, गणपती वगैरे। तर काही करताना त्यांनी काही की आई अशी देवापाशी ठेवायची, पूजा वगैरे करायची, मग द्यायची। काही म्हणते की काही अडचणी येत नाही, यश येते अशी म्हणायची। आणि खरंच यश यायचं त्यांच्या कामामध्ये। मी पण स्वामींना प्रार्थना केली की मी जे काम छोटंसं चालू केलं त्याच्यात मला यश येऊ द्या, कारण की मला ती खूप शिकायची इच्छा आहे महाराजांना म्हणले। आणि ते आजच आणले, गुरुवारी सामान ठेवलं, मग महाराजांना सुरू केलं काम माझं। मग महाराजांची आरती वगैरे केली, किती छान दिसायलेत ना महाराज। अशी असते रोज, अशीच पूजा असते, पण काय की गुरुवार खूप स्पेशल असते माझ्यासाठी, कारण की खूपच आवडते। गुरुवार म्हणले की दिवाळीच असते, म्हणजे पटपट करणं, आवरणं, उपवास असते, साबुदाणा करा, संध्याकाळी नैवेद्य, असं खूप छान प्रसन्न पण वाटते। मग महाराजांची आरती ते केली की मला केंद्रात जायचं होतं आणि प्रचितीला आणायचं होतं। तर खरं सांगायचं केंद्रात जाणं झालंच नाही माझं, कारण की प्रचितीला आणायला गेल्यानंतर सकाळी सोडून आले, त्यांना फुलं घेऊन आले, अशी धावपळ खूप झाली। आणि क्लास पण आहे माझा ऑनलाईन चालू आहे, त्यासाठी तिला आले की मग ऑनलाईन क्लास घेणं, मग तिला घरी सोडणं, जेव घालणं, लेकरांचे असते मध्ये मध्ये। मग अशी पूजा वगैरे झाली की मला लगेच जायचं होतं, पण काही जाणं झालं नाही। आणि मग स्वयंपाक वगैरे केले, कारण की आईला उपास राहत नाही गुरुवारी। बाबांना पाणी दे, मग आई ते जेवण केले माठातलं सगळं। देते। मग संध्याकाळी अशी मी दिव्यांची पूजा केली, दीप अमावस्या, लेकरांना ओवाळले दिव्याने, देवाची पूजा, संध्याकाळी चौकटीची रांगोळी टाकणं, किती छान वाटू लागलं ना। असं वाटू लागलं खरंच दिवाळीच आहे काय की, असं वाटू लागलं होतं दिव्यांची पूजा करताना, इतकं छान वाटू लागलं होतं। मग प्रचितीला फ्रान्सला खीर आणि पुरी केलते, तिला खीर खायची इच्छा होती म्हणून तिने सांगितली होती आई खीर कर। मग मला लगेच पुऱ्या करून दिले, कारण प्रसाद पण खिरीचाच केलते दिव्यांना, त्यासाठी मग तिला लगेच त्याच खीर होती म्हणून तिला 5-6 पुऱ्या करून दिले। आणि आलूची भाजी, चपाती वगैरे आमच्यासाठी केली होती। आई तर ओरडू लागली होती मला, उशीर झाला थोडासा, तरी करूच लागले होते मी, पण कामात थोडासा उशीरच झाला आहे मला। आणि मग बाहेर अशी रांगोळी टाकते, पण प्रांश आमचा काय ठेवत नाही, प्रांश आमचा रांगोळी मिटून टाकते। मग संध्याकाळी आलूची भाजी घेतली करायला, कारण खीर, पुरी, आलूची भाजी असाच बेत होता आज। मग अशी मिक्सरमध्ये काढून घेतलं पेस्ट सगळं आणि अशी फोडणी दिले आलूची भाजी, सगळं भाजून घेतलं लगेच। मग तिखट, मीठ, हळद टाकून लगेच थोडंसं परतून घेतलं, त्याला छान असं भाजलं, एकजीव म्हणजे कसं एकत्र झालं ना तिखट, मीठ, हळद, तर भाजीला छान चव येते। आणि थोडं तिखट जास्तच टाकते मी, कारण की तिखट आवडते आम्हाला सगळ्यांना, भाजीमध्ये तिखट असलं तर छान लागते। आणि आलूची भाजी अशीच करते, डब्याला वगैरे अशीच करते, कारण की सांडत पण नाही आणि पुरीसोबत छान पण लागते। ज्याला पाहिजे असते असं थोडंसं पाणी टाकते ग्रेव्हीमध्ये, नाही तर असं घट्टच छान लागते थोडीशी। जास्त पाणी करत नाही, कारण की तितकं पाणी आमच्या घरात इतके कमी लोक आहेत, तितकीच भाजी आम्हाला लवकर सरत नाही, म्हणून जास्त पाणी वगैरे टाकत नाही। आणि पुरीसोबत अशी भाजी छान लागते, आणि टिफिनला अशीच भाजी करून देते ना। आणि असं गरम पाणी टाकले ना भाजीला चव पण छान येते। झाली आपली भाजी तयार, दिसायले की नाही। जास्त मी असं हे करत नाही, पाणी टाकत नाही, थोडंफारच पाणी टाकते, कारण हीच भाजी सरत नाही आम्हाला, त्यासाठी मग जास्त पाणी वगैरे टाकत नाही। कारण की राहिली तर मग ते आईला आणि मला सकाळ, दुपार, संध्याकाळ संपवावं लागते, कारण की आई काय फेकू देत नाही। मग प्रचितीचा अभ्यास घेतले। हां, एट काढली। मग अशा आम्ही सगळे जेवण केलं,